मस्त मौसूद खरवसाच्या वड्या तयार केलेल्या आहे। दुधाच्या चिकापासून हा खरवसाच्या वड्या तयार केलेल्या असतात। चला तर रेसिपी अगदी सोपी आहे। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे मी घेतलेलं आहे चिकाचं दूध। गाई जे वासरू जन्माला देतात त्याचं पहिल्या धारीचं दूध असतात, म्हणजे याला चिकाचं दूध म्हटलं जातात। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर चिकाचं दूध आणि 1 लिटर साधं म्हशीचं दूध। त्यानंतर या वाटीने मी इथे 2 वाटी इतकं साखर घेणार आहे। त्यानंतर विलायची पूड 1 चम्मच इतकी घेतलेली आहे। त्यानंतर याच वाटीने अगोदर मी 1 वाटी यामध्ये साखर टाकलेली आहे। त्यानंतर दुसरी वाटी यामध्ये टाकलेली आहे। इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। हे 4थ्या किंवा 5व्या धारीचं दूध असतात आणि याला साखर मिक्स करून घेऊया। साखर पूर्णपणे विघळेपर्यंत मी इथे हलवून घेणार आहे। पूर्ण साखर इथे विघळून घ्यायची आहे। त्यानंतर हे साखर विघळल्यानंतर आपल्याला इथे चिकाचं दूध यामध्ये टाकायचं आहे। चला तर इथे सर्व साखर मिक्स झालेली आहे दुधामध्ये। त्यानंतर यामध्ये मी चिकाचं दूध अर्धा लिटर यामध्ये मिक्स करते। यामध्ये सर्व मी दूध टाकून दिलेलं आहे। त्यानंतर थोडंफार इथे हलक्या हाताने सर्व मिक्स करून घेऊया। साखर, दूध, म्हशीचं दूध असते आणि त्यानंतर चिकाचं दूध सर्व अगोदर मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व मिक्स होऊन जाणार। इथे आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये हे चिकाचं दूध अर्ध करून 2 भांड्यात भरणार आहे। मी अर्ध भांडं भरलेलं आहे। त्यानंतर इथे मी कुकरचं दुसरं भांडं घेते। त्यामध्ये अर्ध भांडं भरेल इतकं मी यामध्ये दूध टाकते। त्यानंतर उरलेलं जे दूध आहे ते मी ताटामध्ये वाफवून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। इथे आपल्याला अगोदर कुकरमध्ये हे दूध छान वाफवून घ्यायचं आहे। कुकरच्या भांड्यात अगोदर पाणी घातलेलं आहे। त्यानंतर यावरती प्लेट ठेवलेली आहे। कुकरच्या भांड्यातलं पाणी अगोदर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतरच कुकरचे डब्बे यावरती ठेवून देऊया। इथे मी कुकरचा डब्बा एक ठेवलेला आहे। त्यानंतर यावरती विलायची पूड थोडी घातलेली आहे। त्यानंतर यावरती दुसरा डब्बा ठेवून देऊया। यावरती पण थोडंसं आपण विलायची पूड घालून देऊया। त्यानंतर याचं शिट्टी आणि रिंग काढून घेतलेली आहे। इथे मी शिट्टी आणि रिंग कुकरच्या झाकणाची काढून घेतलेली आहे। त्यानंतर अशा प्रकारे लावून घेऊया आणि 20 ते 25 मिनिटं हे फुल आचवर मी वड्या बनवण्यासाठी दूध छान वाफवून घेणार आहे। चला तर इथे माझं कुकर 25 मिनिटं झालेलं आहे। त्यानंतर प्लेट काढून बघते, दूध छान दाटसर वाफवून झालेलं आहे। त्यानंतर या कुकरमधले भांडे दोन्ही काढून घेऊया। हे भांडं अगोदर थंड करून घ्यायचं आपल्याला 5 मिनिटं। त्यानंतरच कुकरमधल्या डब्यातल्या अशा प्रकारे वड्या पाळून घेणार आहे। मस्त अशा हलक्या फुलक्या आपल्या मौसूद अशा वड्या तयार झालेल्या आहे। चला तर इथे मी तुम्हाला एका प्लेटीत काढून दाखवणार आहे। बघू शकता मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे। खरवस आवडत असेल तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी। चला तर मस्त अशा खरवसाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे। अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। त्याला खरवसच्या वड्या किंवा चिकाच्या दुधाच्या वड्या असे म्हणतात। चला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।